जय हरी. सर्वसामान्य व्यक्तींच्या बद्दल तर सोडा, तुमच्या आमच्या बद्दल तर सोडा. इथे देवाच्या बद्दलही अशा भूमिका घेण्यात आल्या होत्या की देवाला कुणालाही स्पर्श करता येत नाही. देवाच्या थेट पायावर डोकं टेकवता येणार नाही. मानवी समाजातल्या मानव निर्मित सवळ्या ओळ्याच्या संकल्पना देवाला लावण्यात आल्या होत्या. देवाला भेटण्याचे अधिकार, देवाशी संवाद साधण्याचे अधिकार फक्त या देशात टिपिकल लोकांना, ब्राह्मणांनाच होते. सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा आर्त आवाज देखील देवाला त्यांच्या भाषेत कळत नाही असं धर्मपुरोहित म्हणायचे. ते म्हणायचे, आम्ही तुमचा संदेश देवाकडे संस्कृत मध्ये पाठवतो. म्हणून अशा प्रकारचे इथे मक्तेदारी निर्माण करण्यात आली. इथे माणुसकी मोडीत काढण्यात आली आणि देवाला स्पर्शही करता येणार नाही अशा प्रकारच्या अमानवीय बंदी घालण्यात आल्या. अशा वेळेला वारकरी संत मंडळाने विद्रोह केला आणि ते म्हणाले, देवाचं आणि आमचं थेट नातं असतं. आम्ही आमच्या देवाला कडकडून मिठी मारू शकतो. आम्हाला आमच्या देवाला बोलण्यासाठी संस्कृतची गरज नाही. आम्ही आमच्या देवाशी मराठीतही संवाद साधू शकतो. अशा प्रकारची अत्यंत विवेकवादी, समतावादी, बंधुभावाची, माणुसकीची भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकरी संतांनी घेतली आणि इथली भेदभावाची बंदी उठवली. आणि म्हणून वारकरी संतांचे उपकार मानावे तेवढेच कमी आहेत. वारकरी संतांच्या बद्दल काय उतरावी व्हावं हाच मोठा प्रश्न आहे. या सगळ्या संतांना आमचा दंडवत. जय हरी.